प्रेक्षकांनो, आज आपण बघूया सुना येती घरा या मालिकेचा 23 जूनचा एपिसोड रिव्ह्यू। तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आज उमा आणि शिवाच्या घरी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने देवी आईचा गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला असतो। गोंधळी वगैरे आलेले असतात तर त्यांना शिवनाथ नमस्कार करत असतो। तर तेवढ्यात एका गोंधळीचे लक्ष शिवनाथच्या घड्याळावर जाते आणि तो म्हणतो की अहो, तुमचं घड्याळ तर लई छान आहे दादा। शिवनाथ म्हणतो, हो मला पण खूप आवडलं। अहो छान आहे ना, माझ्या लेकाने मला गिफ्ट म्हणून दिलंय म्हणून छान आहे ते। इकडे गोंधळाची सगळी तयारी झालेली असते आणि इकडे पद्माच्या घरी लावणीचा कार्यक्रम चालूच असतो। सगळे गावकरी इकडे खूप खुश असतात आणि ते लावणीचा आनंद घेत असतात। तर तर इकडे पद्मा भास्कर सगळेजण खुश असतात की त्यांना वाटत असते की आपण शिवाच्या नाकावर टिचून अख्खा गाव आपल्या बाजूने वळवून घेतला। खूप वेळ लावणीचा कार्यक्रम चालू असतो। तर इकडे गोंधळाचा पण कार्यक्रम सुरू होतो। इकडे दणक्यात कार्यक्रम सुरू असल्यामुळे मुलं, उमा, शिवा सगळेजण खूप खुश असतात। पण गावातले कोणीही त्यांच्या घरी आलेले नसते, म्हणून मग उमा मनाशीच म्हणत असते, गोंधळाचा कार्यक्रम तर चालू झाला पण गावकरी येतील का आपल्या इथं। तर उमाला पण तेच वाटत असते आणि शिवाला पण तेच वाटत असते। तर इकडे मुलांना पण टेन्शन आलेले असते की आपल्या घरी कोणी येईल का। तरी इकडे शिवा उमाच्या हातावर हात ठेवतो, देवी आईच्या गोंधळाकडे बघायला सांगतो आणि त्याला सगळे जुन्या आठवणी येत असतात की 25 वर्षापूर्वी आबांनी पद्माच्या वाढदिवसानिमित्त कसा गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता, आपण कसा सगळ्यांनी एकत्र। उमाला पण सगळे आठवायला लागते। उमाला आठवते की त्यांनी कसे मंदिरात जाऊन लग्न केले चोरून, ते पण सगळे आठवत असते आणि उमा खूप खुश झालेली असते। उमा आणि शिवनाथ एकमेकांकडे पाहून हसत असतात, जुन्या आठवणींमध्ये रमून गेलेले असतात दोघं। इकडे गोंधळाचा कार्यक्रम सुरूच असतो। तेवढ्यात उमा खुणवती की तिकडे गोंधळाकडे लक्ष द्या। तेव्हा शिवा मनाशीच म्हणत असतो की देवी आई, गावाच्या कल्याणासाठी आणि आमच्या स्वतःच्या कल्याणासाठी मी गोंधळाचा कार्यक्रम तर ठेवला आहे, पण इथे गावकरी आणायचे कसे हे सगळी जबाबदारी तुझी आहे, त्यामुळे गावकरी कसे आणायचे। तर इकडे लावणीचा कार्यक्रम चालूच असतो, लोक शिट्ट्या वाजवत असतात, आनंद घेत असतात। तर इकडे पद्मा, भास्कर, आई, भास्करची मुलगी, मुलगा हे सगळेजण खूप खुश असतात की त्यांना वाटतं की आता अख्खा गाव आपल्या बाजूने जमा झालेला आहे आणि लावणीचा आनंद घेत आहे। भास्करला तर वाटत असते की मी काय छान आयडिया सुचवली आणि लावणीचा कार्यक्रम ठेवला। भास्करच्या मुलाला तर खूपच आनंद झालेला असतो। वहिनी पण आनंदात असते। आईंचा मात्र चेहरा पडलेला असतो। आईंना वाटत असते की आता शिवा पैंज हारणार आणि इकडे लावणी नृत्य चालूच असतं। तेवढ्यात इकडे गोंधळाचा पण कार्यक्रम जोरजोरात चालू असतो। गोंधळाचा आवाज पद्माच्या घरापर्यंत जात असतो। उमा, शिवा सगळेजण इकडे खुश असतात। मामा पण खूप खुश असतो। तर इकडे लावणी ज्या करणाऱ्या कलाकार असतात त्यांनाही गोंधळाचा आवाज येत असतो। त्यांना काहीतरी वाटत असते की काहीतरी कार्यक्रम चालू आहे। पद्माला पण वाटते की इथे काहीतरी गोंधळाचा कार्यक्रम चालू झाला, म्हणून पद्मा पण डिस्टर्ब होते। भास्करची मुलगी, मुलगा दोघेही टेन्शनमध्ये येतात की हा कसला आवाज येतोय, म्हणून ते पण जरा गोंधळून गेलेले असतात। तर वहिनीला पण वाटत असते हा तर गोंधळाचा आवाज आहे, कुठून येतोय, आईला पण वाटत असते। तेवढ्यात ज्या कलाकार असतात त्या गोंधळाचा आवाज ऐकतात आणि त्यापैकी एक जण पुढे येऊन तिला हात धरून सांगते की थांब, गोंधळाचा कार्यक्रम चालू झालेला आहे। बाकीचे गावातले पण कुजबुजायला लागतात की देवी आईच्या गोंधळाचा कुठून तरी आवाज येतोय। तर सगळे मागे बघायला लागतात, कुठेतरीचा गोंधळाचा आवाज येतो म्हणून। तेवढ्यात ज्या कलाकार असतात त्या म्हणतात की दादा माफ करा, आम्ही नाचू नाही शकत, कारण लावणी सादर करताना जर देवी आईचा गोंधळ चालू असेल तर आम्ही ती लावणी नाही सादर करू शकणार। तर पद्मा खूप चिडते आणि भास्करला पण खूप राग आलेला असतो। तेवढ्यात त्या म्हणतात की नाही, देवी आईमुळेच आज आम्ही आहोत आणि देवी आईचा गोंधळ चालू असताना आम्ही नृत्य नाही करू शकत। तर इकडे उमाच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम चालूच असतो, ते खूप आनंदात असतात। तेवढ्यात इकडून गावकरी यायला सुरुवात झालेली असते। गावातले जे लोक असतात ते येतात आणि इकडे भास्करला ते कलाकार म्हणतात की अहो दादा, आम्ही नृत्य नाही करू शकत। तर भास्कर म्हणतो, अहो तुम्हाला तर पूर्ण पैसे दिलेत ना ताई। तेव्हा त्या म्हणतात की हो, आम्ही कलाकार आहोत, आम्ही आमच्या कलेचे पैसे घेतो। इकडे गोंधळाचा कार्यक्रम चालूच असतो।
उमा शिवा खूप खुश झालेले असतात, मुलंही खूप खुश असतात. गोंधळी इकडे देवी आईला साकडं घालत असतात की गावावरची इडापिडा टळू दे, या घरावरची इडापिडा टळू दे, अशा प्रकारे गोंधळ साजरा करत असतात. तर उमा शिवा खूप खुश असतात. इकडे भास्कर पद्मा खूप चिडलेले असतात. पद्मा खूप चिडलेले असतात आणि वहिनीला पण वाटत असते की काहीतरी गोंधळ चालू झाला आहे, म्हणून ते पण डिस्टर्ब झालेले असतात. आईसाहेबांना नक्कीच कळते की हा घाट उमानेच घातलेला असेल, शिवा आणि उमाने. तर इकडे पद्मा खूप चिडते आणि गावकरी कुजबुजत असतात. त्यामुळे भास्करचा मुलगा पण चिडतो त्यांच्यावर आणि म्हणतो की की तुम्ही शांत बसा, लावणीचा कार्यक्रम तर होईलच. पद्मा म्हणते की हो, लावणीचा कार्यक्रम तर होईलच. तेवढ्यात त्या कलाकार सांगतात की नाही दादा, तुम्ही काहीही केलं तरी आम्ही नृत्य करू शकणार नाही. इकडे गोंधळाच्या ठिकाणी गावकरी जमा व्हायला लागलेले असतात. तर भास्कर खूप चिडलेला असतो. भास्कर म्हणत असतो, नाही, कार्यक्रम तर तुम्हाला करावाच लागेल. तेवढ्यात गावकरी म्हणतात, अहो भास्कर दादा, कसं सांगता तुम्ही? इकडे जर देवी आईचा गोंधळ चालू असेल, गावासाठी ते साकडं घालत असतील, तर आपण लावणी नृत्य कसं काय बघू शकतो? आणि कलाकार पण म्हणतात, हो दादा, आम्ही नाही करू शकणार. तर इकडे उमाला पण आनंद झालेला असतो की हळूहळू का होईना गावकरी आपल्या कार्यक्रमाला सहभागी होत आहेत. तर गावकऱ्यांना बघून माधव, श्रीधर, राघव ते पण खूप खुश झालेले असतात. तर इकडे गावकरी सगळे निघून जातात एक एक करून आणि लावणीच्या ज्या कलाकार असतात त्या पण निघून जातात. इकडे गावकरी सगळे उमा आणि शिवाच्या घरी जमा झालेले असतात गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आणि त्या तिघी कलाकार ज्या असतात त्या पण गोंधळाच्या ठिकाणी येतात. तर ते बघून शिवा आणि उमाला तर आश्चर्यच वाटते की ह्या कलाकार लावणी सादर करत होत्या. तर इकडे पद्मा सांगत असते की तुला काय गरज होती लावणी ठेवायला. इकडे माझ्या वाढदिवसानिमित्त आबा नेहमी गोंधळाचा कार्यक्रम ठेवायचे, देवी आईचा गोंधळ, त्यामुळे तू ही खूप मोठी चूक केली आहे, असे म्हणून पद्मा खूप चिडलेली असते. भास्करला पण वाटते की आपण खूप मोठी चूक केली, पण भास्कर शिवावर चिडलेला असतो. तर इकडे गोंधळाच्या ठिकाणी सगळा गाव जमा झालेला असतो. इकडे माधव, श्रीधर, राघव यांना तर खूपच आश्चर्य वाटत असते. तिघी कलाकार येऊन गोंधळाच्या ठिकाणी नमस्कार करत असतात. उमा आणि शिवा पण त्यांना नमस्कार करतात आणि तेवढ्यात उमा उठून त्यांच्याकडे जाते. इकडे वेदाला तर खूपच आनंद झालेला असतो की आप्पा जे बोलले, आप्पांनी सांगितले होते की अख्खा गाव माझ्या बाजूने करेल, तर अख्खा गाव आप्पांच्या बाजूने जमा करून घेतला. तर शिवनाथ त्यांना नमस्कार करत असतो आणि तुमचे आभार की तुम्ही या गोंधळाच्या कार्यक्रमाला आले. तर तेवढ्यात उमा उठते आणि उमा त्यांना हळदी कुंकू देते. तेवढ्या तिकडे पद्मा, भास्कर, वहिनी, आई सगळेजण इकडे बाहेर आलेले असतात आणि ते बघतात तर काय, तर अख्खा गाव उमा आणि शिवाच्या घरी जमा झालेला असतो. पद्मा खूप चिडलेली असते आणि इकडे ती हळदी कुंकू करताना बघते उमाला, तर उमावर खूप चिडलेली असते, पण ती काही बोलत नाही. तेव्हा उमाच्या घरी अंगणात बसायला सुद्धा जागा नसते. तर त्या गेटच्या बाहेरून गावकरी गोंधळाचा कार्यक्रम बघत असतात. तर उमा त्यांना हळदी कुंकू देते आणि तेवढ्यात उमा एका गोंधळीजवळ जाते आणि त्यांना सांगते की आज माझ्या पद्माताईचा पण वाढदिवस आहे, तर तुम्ही तिच्या नावाचा पण जय जयकार करा, तिच्यासाठी पण देवी आईला साकडं घाला. आणि शिवनाथ इकडे भास्करला खुणावत असतो की बघ, अख्खा गाव माझ्या बाजूने करून घेतला. कुंकू करताना उमाची नजर पद्माकडे जाते. तर उमाला खूप वाईट वाटते की आता पद्माताईला किती वाईट वाटले असेल की सगळा गाव इकडे जमा झालाय, पण आईंकडे बघून तिला खूप आनंद होतो आणि आई पण गालातल्या गालात हसायला लागतात. तर पद्मा खूप चिडलेली असते उमावरती की हळदी कुंकू करताना बघून आणि इकडे उमाला पण आनंद झालेला असतो आईला बघून. तर इकडे राघव, माधव, श्रीधर यांना पण असते की आता भांडण तर होईलच, पद्मा मावशी खूप चिडलेली असणार, त्यामुळे ते पण खूप घाबरलेले असतात. तर इकडे गोंधळी पद्माच्या नावाने देवी आईला साकडं घालायला लागतात. तेवढ्यात पद्मा हे ऐकते आणि पद्मा मागे फिरून बघते आणि ती गेटच्या बाहेर येते आणि खूप चिडलेली असते आणि ती म्हणते, शिवनाथला म्हणते की बस करा हा तमाशा. तर शिवनाथला पण खूप राग येतो. तरी इकडे बाकीचे सगळे घाबरलेले असतात, आता भांडण तर होणारच. तेवढ्यात पद्मा म्हणते की बस करा हा तमाशा, हा जो तमाशा लावला आहे ना तुम्ही, बंद करा. आणि म्हणतात, मग तेवढ्यात शिवनाथ बाहेर येतो आणि शिवनाथ म्हणतो, याला तमाशा नाही म्हणत, याला देवी आईचा गोंधळ म्हणतात आणि हा देवी आईचा गोंधळ गावाच्या कल्याणासाठी आहे. तो ही सख्खी बहीण आहे तुझी,
नाही, तू तिला सख्ख तर मानतच नाही, पण ती तुझ्या नावाने देवी आईला साकडं घालत होती. पद्मा म्हणते, बास करा, हे नाटकं तर नको आहे मला, बास. तेवढ्यात पद्मा म्हणते की तुझं घर, तुझा हा डोलारा नाही पत्त्यासारखा एके दिवशी कोसळला ना, तर माझं नाव बदल. तर तेवढ्यात उमा पण खूप घाबरलेली असते आणि शिवनाथ म्हणतो, होऊ दे ना, जर व्हायचं असेल तर तुझ्या मनासारखं होईल की. भास्करची मुलगी भास्कर ते पण खूप शिवनाथकडे रागाने बघत असतात. तर इकडे शिवनाथ म्हणत असतो की जे व्हायचं ते होईल. पद्मा म्हणत असते की हा पोकळ वासा आहे, हा पोकळ वासा कधी ना कधी तो तुटल. जेव्हा तुझ्या तिघी मुलांचे लग्न होतील आणि तुझ्या सुना घरला येतील, तेव्हा तुझं घर तुटल आणि तुकड्यांच्या ढिगाऱ्याखाली तू कधी गाडला जाशील ना, हे तुझंही तुला कळणार नाही. तर हे ऐकून भास्करच्या मुलाला तर खूपच आनंद होत असतो. भास्करच्या मुलीला पण आनंद होत असतो, पण आईंना मात्र खूप वाईट वाटलेले असते. मला पण खूप वाईट वाटलेले असते. उमाच्या तर डोळ्यातून पाणी येत असते. आणि इकडे भास्करचा मुलगा, त्यांना खूप आनंद झालेला असतो. पद्मा म्हणत असते की हे लिहून ठेव, हा तुझा पत्त्याचा बंगला कधी कोसळल ते माझ्या हातून. उमा तर बघतच असते. उमाला खूप वाईट वाटलेले असते, पण उमा काही बोलत नाही. आणि इकडे माधव, श्रीधर, राघव यांना पण खूप राग आलेला असतो. राघव तर खूप चिडलेला असतो आणि राघवला तर वाटत असते की आता पद्मा मावशीला सगळं उत्तर द्यावं, पण राघव काही बोलू शकत नाही. तर शिवनाथही काही बोलत नाही. शिवनाथ फक्त शांत पद्माचं ऐकून घेत असतो. तर पद्मा सांगत असते की हा पत्त्याचा डोलारा तुझा कोसळायला सुरुवात होईल, पण तुझ्या तिन्ही सुना घरल्या आल्या ना तेव्हा. आणि म्हणत असते की हे माझं बोलणं तुझ्या डोसक्यात फिट करून ठेव. तर इकडे मामाला पण खूप वाईट वाटत असते आणि श्रीधरला पण खूप वाईट वाटत असते. भास्करला मात्र हे ऐकून खूप आनंद झालेला असतो. आईंना तर खूप वाईट वाटत असते. आई रडत असतात फक्त, पण आई पद्माला काही बोलू शकत नाही. म्हणत असते की मी जे काही बोलली ना ते डोक्यात फिट करून ठेव आणि लक्षात ठेव की पद्मा काय म्हटली होती. असं म्हणून ती रागानेच तिथून निघून जाते. तर उमा शांतपणे उभी असते. उमा काहीही बोलत नाही. आणि इकडे शिवनाथ सांगतो की चला आपण गोंधळाला सुरुवात करूया, चला मंडळी घरात चला. शिवा, मुलं सगळे घरात निघून जातात आणि परत इकडे गोंधळाला सुरुवात करायला सांगतात. तर उमा बाहेर एकटीच उभी असते आणि तिला पद्मा जे काही बोलली ते आठवत असते आणि तिला खूप वाईट वाटत असते. ती रडत असते. पण इकडे गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला असे म्हणून ती निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी आपण बघू ना, त्याच्या रूममध्ये कागदपत्रांची शोधाशोध करत असतो. तेवढ्यात उमा तिथे येते आणि उमा म्हणते की अहो काय शोधताय तुम्ही, मला सांगा की मी शोधून देते. तर शिवनाथ सांगतो की तिघा मुलांच्या पत्रिका बघतोय. तर उमा म्हणते काय, तेवढं हो, श्रीधर, माधव, राघव या तिघा मुलांची पत्रिका बघतोय. तर कुठे, तर उमा म्हणते थांबा की हो. शिवनाथ म्हणतो की थांबायला अजिबात वेळ नाही. पद्माताई तुमच्या काय बोलल्या पाहिलं ना, की जेव्हा तुझ्या सुना घरला येतील तेव्हा तुझं घर तुटल, पण माझं घर तुटू द्यायचं नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता जातो, गुरुजींना पत्रिका दाखवतो आणि तिकडच्या तिकडे जाऊन वधूवर सूचक मंडळात तिघा मुलांची नावं नोंदून येतो. तर उमा म्हणत असते अहो एकदा मुलांना तर विचारून बघा की. तर शिवा म्हणतो कशाला, अहो ती माझी मुलं आहेत. नाही, पण उमा म्हणत असते की अहो त्यांना एकदा विचारून बघा त्यांच्या अपेक्षा काय मुलीकडून, असं म्हणून. पण शिवनाथ म्हणतो नाही नाही, माझी मुलं आहेत आणि मी पाहिलेल्या मुली त्यांना पटतीलच. तेवढ्यात त्याला पत्रिका सापडतात आणि निघून जातो. तर इकडे उमा म्हणत अहो थांबा की, आणि ती तर डोक्याला हातच मारून घेते. इथेच आजचा भाग संपतो आणि उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की शिवनाथ गुरुजींना भेटलेला असतो आणि शिवनाथ सांगत असतो की चांगल्या घरातल्या मुली माझ्या मुलांसाठी शोधा. तर इकडे माधव त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि त्या मुलीसोबत गप्पा मारत असतो. तर इकडे दुसरीकडे आपल्याला श्रीधर पण कोणाशी तरी मुलीशी गप्पा मारताना दिसत असतो. तेवढ्यात शिवनाथ त्याला बघतो आणि तो खूप घाबरतो. इकडे भास्करच्या मुलीची आणि राघवची पण भांडण चालू असते फोटो काढण्यावरून. तो गोणी उचलत असतो आणि तिने व्हिडिओ काढलेला असतो, म्हणून त्यांचं पण भांडण चालू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.